नमस्कार. आज आपण डायबेटिक न्यूरोपॅथीबद्दल जाणून घेऊया. डायबिटीसच्या मायक्रोवॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्सपैकी हे सर्वात कॉमन कॉम्प्लिकेशन आहे. रक्तातील शुगर बरेच दिवस कंट्रोल नसेल तर मेटाबॉलिक ॲबनॉर्मॅलिटीज आणि डिफेक्टिव्ह ब्लड वेसल फॉर्मेशन या गोष्टी होतात. त्यामुळे सेगमेंटल डिमायलिनेशन, ॲक्झोनल ॲट्रोफी आणि डिजेनरेशन अशा कारणांमुळे नर्व्हज म्हणजे नसा डॅमेज होतात. डायबेटिक पेरिफेरल न्यूरोपॅथीची लक्षणे म्हणजे हातापायांना मुंग्या येणे, जळजळ होणे, बधिरपणा येणे आणि हातपाय दुखणे ही आहेत. कालांतराने पायाला स्पर्श जाणवत नाही. अशा पेशंटला नकळत पायाला इजा होऊन जखमा होतात आणि या जखमा मोठ्या झाल्या तर काही पेशंट्सला गँग्रीन व क्वचित प्रसंगी पाय कापण्याची नामुष्की ओढवू शकते. डायबेटिक ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमुळे सायलेंट कार्डियाक इश्केमिया होतो. यामध्ये शुगर कंट्रोल नसलेल्या पेशंटला हार्ट अटॅकचे दुखणे जाणवत नाही. परिणामी कार्डियाक अरिथमिया आणि बीपी लो होऊन सडन कार्डियाक डेथ होऊ शकते. डायबेटिक न्यूरोपॅथीची पचनसंस्थेसंबंधातील लक्षणे म्हणजे कॉन्स्टिपेशन, डिलेड गॅस्ट्रिक एम्प्टिंग आणि गॅस्ट्रोपरेसिस म्हणजे पचनसंस्थेची हालचाल मंदावणे ही आहेत. अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा. धन्यवाद.